शाळा ट्रस्टीच्या मुलाने शिक्षिकेला पाठवला अश्लील मेसेज. डोंबिवलीच्या शाळेतील धक्कादायक प्रकार. डोंबिवलीत एका शाळेत अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील ट्रस्टीचा मुलगा एका शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. या प्रकरणात मनसेने शाळेत जाऊन प्रचंड गोंधळ घातला. त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या अशी जोरदार मागणी केली. अखेर मानपाडा पोलीस शाळेत दाखल झाले. पोलिसांनी ट्रस्टचा मुलगा सर्वना अय्यर याला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीने 6वीच्या मुलीसोबत असा प्रकार केला असल्याचे पीडित शिक्षिकेने सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे. शाळेच्या ट्रस्टीने स्पष्ट सांगितले आहे की माझ्या मुलाने असा प्रकार केला असल्यास त्याला शिक्षा झाली पाहिजे. डोंबिवली सागाव परिसरात जय भारत हायस्कूल ही शाळा आहे. या शाळेचे ट्रस्ट शिवा अय्यर आहेत. शिवा अय्यर यांचा मुलगा सर्वना याच्यावर शाळेतील शिक्षिकेने गंभीर आरोप केला आहे. शिक्षिकेच्या मुलीला सर्वना अय्यर यांनी अश्लील मेसेज पाठविला. अश्लील व्हिडिओ पाठवून तिने त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवावे अशी मागणी करीत होता असा आरोप शिक्षिकेने केला आहे. या प्रकरणी शिक्षिकेसह तिच्या आईने मनसेकडे तक्रार केली. हा प्रकार कळताच मनसेचे पदाधिकारी राहुल कामत, अरुण जांभळे, मनसेच्या महिला पदाधिकारी कोमल पाटील यांनी थेट शाळेत धाव घेतली. शाळेचे ट्रस्टी शिवा अय्यर आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. यावेळी मनसेने मुलाला कुठे लपवून ठेवला आहे त्याला आमच्या ताब्यात द्या, अन्यथा मनसे स्टाईलने त्याला शिक्षा देऊ अशी जोरदार मागणी केली. जवळपास 1 तास शाळेत मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. अखेर हा प्रकार कळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी स्वतः मनसे पदाधिकाऱ्यांना शाळेतून बाहेर काढत ट्रस्टी शिवा यांच्याकडे त्यांच्या मुलाविषयी विचारणा केली. त्यावेळी शिवा यांनी पोलिसांना शाळेच्या शेजारी असलेल्या त्यांच्या घरी नेले. पोलिसांनी शिवा यांच्या घरातून त्यांचा मुलगा सर्वना याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात नेले आहे. पोलीस ठाण्यात शिक्षिका, तिची आई, मनसे पदाधिकारी पोहोचले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. शाळेचे ट्रस्टी शिवा अय्यर यांनी सांगितलं की माझ्या मुलावर जो गंभीर आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी तो दोषी असल्यास त्याला शिक्षा द्यावी. एक्चुअली मैं 1 साल से जय भारत स्कूल में काम कर रही हूँ. तो सितंबर से ये हरेसमेंट चालू हुआ. पहले मुझे स्कूल के नंबर से मैसेजेस आया व्हाट्सएप पे, बट स्कूल के नंबर से मैसेजेस आया तो मुझे लगा कि स्कूल का नंबर क्लर्क के पास रहता है, तो क्लर्क मैसेज कर रही है, तो मैंने उस पर रिप्लाई दिया. फिर बाद में धीरे बात करते करते पता चला कि वो जो प्रिंसिपल के बेटे हैं उनका मैसेज था वो. फिर हाँ, सर्वना सर वो कंप्यूटर में पढ़ाते थे बच्चों को भी. तो धीरे धीरे ऐसा सब. फिर बीच में केस आया कि 6th स्टैंडर्ड के लड़की लोग ने भी कंप्लेंट किया था कि वो लोग सेफ फील नहीं करते कंप्यूटर लैब में. तो उसके बाद फिर धीरे पर्सनल नंबर से भी मुझे मैसेजेस आने लगे और कुछ चीज़ों के लिए पूछा, बट मैंने उसके लिए मना किया 5-6 बार. मैंने उनको ये भी समझाया कि मैं ये सब नहीं करना चाहती हूँ और मैं वैसे टाइप की लड़की नहीं हूँ. उसके बावजूद वैसे वीडियोस और फोटोज़ मेरे को भेजे गए, तो मैंने उसके लिए बस बोला. फिर जब मैंने HM को बोला तो वो मेरे पे इल्ज़ाम लगा रही है कि आपने AI से बनाया है. इंग्लिश हायस्कूल सागाव याचा विश्वस्त माझा मुलगा कडनं काही चूक झालं म्हणून काल रात्री 11 वाजता मला समजलं. ऑफिसमधनं आल्यानंतर मी सकाळी त्याला विचारलं. तो म्हणाला त्यांनी घाणेरडा फोटोज काय पाठवलेत आणि तिच्याकडनं पण एका स्कूलच्या टीचरकडनं पण काहीतरी घाणेरडा फोटो आलेत. तर मला समजलं की दोघांकडनं काहीतरी चूक झालं. आज सकाळी मी माझा वरिष्ठ वकील हायकोर्टला ॲडव्होकेट नजमी त्यांना जाऊन भेटून आलो आणि त्यांना सविस्तर सांगून इथे येईपर्यंत मनसेचे पदाधिकारी ते येऊन ऑफिसमध्ये दमदाटी करत होते आणि माझा मुलगाला मारणार असं म्हणत होते. तर मी बोललो मारण्यापेक्षा ना पोलिसांकडे नेऊया. आणि इतक्यात पोलीस आले आणि पोलीस त्याला व्हॅनमध्ये बसून नेलेत. आता मी पण पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि मी पण जे सत्य आहे ते फाइंड आउट करून जे गुन्हा झाला आहे, माझा मुलगा गुन्हेगार असेल तर शिक्षा द्या त्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र. डोंबिवली येथील सागाव येथील जय भारत शाळेतील एक शिक्षिका आहेत. त्यांचा आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराकडे त्यांनी आमचं तक्रार केली. या शाळेचे जे ट्रस्टी आहेत अय्यर म्हणून, त्यांच्या मुलाने त्यांना अश्लील काही फोटोज आणि मेसेज करून त्यांना संबंध ठेवण्याबाबतच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवल्या होत्या. बऱ्याच वेळेला बऱ्याच दिवसांपासून तो त्यांच्या मागे होता. यांचा वारंवार नकार देऊन देखील त्याची ही जी काही हॅरेसमेंट आहे ही सगळी चालू होती. आणि या सगळ्या प्रकाराला कंटाळून
त्यांनी आमचे काही महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी त्यांच्याशी संपर्क साधून त्या लोकांनी नंतर आमच्याशी संपर्क साधला. त्यानुसार आम्ही आज जय भारत शाळेत इथे जाब विचारणा करता आलो होतो. परंतु त्यांनी आपला जो ट्रस्टी आहेत त्यांनी आपल्या मुलाला इथे त्या घटनास्थळावरून गायब केला आणि काही क्षणात पोलीस आले आणि आता पोलिसांनी त्याला पकडून पुढील चौकशी करता नेलेलं आहे. महाराष्ट्रात आत्ता जी परिस्थिती आहे, आपण जे अशोक खरात वगैरे हे सगळं प्रकरण चालू आहे, ह्याच्यात भर टाकणारी आणि सुशिक्षित डोंबिवली शहराला काळीमा लावणारी अशी ही घटना आहे. पोलिसांनाच्या मार्फत आमची विनंती आहे प्रशासनाला, न्यायव्यवस्थेला, की या वासनांध आरोपीला अत्यंत कठोरात कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे.